आता ATMमधील ट्रान्झॅक्शन महाग झाली आहेत. कारण या 1 मेपासून सरकारनं ATMमध्ये जे तुम्ही व्यवहार करणार आहेत, जी ट्रान्झॅक्शन करणार आहेत, त्याच्यावरती चार्जेस लावलेले आहेत. म्हणजे हे पूर्वी चार्जेस होतेच, परंतु तुम्हाला माहीत नव्हते की आपण एक ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ATMचा वापर करण्यासाठी किती पैसे देत आहोत. तर चला थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की ATMचा वापर करताय तर तुम्हाला त्याच्यातून किती पैसे कट होतात आणि किती तुम्हाला भुर्दंड भोगावा लागत आहे. साधारणतः प्रत्येक बँक तुम्हाला महिन्याला 5 ट्रान्झॅक्शन स्वतःच्या ATMमधून करायला परवानगी देते. म्हणजे तुमचं बँक जर खातं बडोदा बँकेमध्ये असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये, स्टेट बँकेमध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर त्याच बँकांची ATM तुम्हाला देशभरात, राज्यभरात कुठंही असतील आणि तिथं तुम्ही जर ट्रान्झॅक्शन करत असाल, तर ती साधारणतः 5 ट्रान्झॅक्शन्स फ्री असतात. पण काही वेळेस तुम्हाला अशीही वेळ येते की जवळ ATM असतं, परंतु त्या बँकेच्या ATMमधून तुम्हाला पैसे काढताना त्या बँकेकडे तुमचं खातं नसतं. म्हणजे काय? इंटरचेंज ट्रान्झॅक्शन याला म्हणतात. तर किती ट्रान्झॅक्शनला फी बसते आपण जरा बघूया. तर बघा, प्रति ट्रान्झॅक्शन जे ATMचं होतं त्याच्यावरती तुम्हाला ₹21 पूर्वी चार्जेस होते, जे तुम्हाला माहीत नव्हते. आता तुम्ही एक ट्रान्झॅक्शन केलं, पैसे काढले, तर तुम्हाला एका पैसे काढण्यामागं ₹23चा चार्ज बसणार आहे. जर बँक वेगळी असेल आणि ATM वेगळं असेल, तर तुम्हाला आता एक ट्रान्झॅक्शन करताना ₹19चा खर्च येणार आहे. आणि जर तुम्ही ATMचा पिन बदलत असाल, ATMमध्ये जाऊन बॅलन्स चेक करत असाल, ATMमधली स्टेटमेंट्स काढत असाल, तर तुम्हाला आता इथून पुढं आता ₹7 चार्ज हा तुमच्या अकाउंटमधून कट होणार आहे. आणि ATMचे फ्री 5 ट्रान्झॅक्शन हे स्वतःच्या बँकेच्या ATMमधून असतात. बाकीच्या बँकेमध्ये कोणतीही प्रकारची फ्री ट्रान्झॅक्शन्स नसतात. आणि विशेष म्हणजे सरकार आता विचाराधीन आहे की बँकेमधून ATMमधून पैसे काढताना तुम्हाला नोटांचा चॉईस देता येणार आहे. म्हणजे तुम्ही ₹500च काढत असाल, तर काही ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट 500ची नोट बाहेर येते. परंतु तुम्हाला ती नंतर पैसे सुट्टे करण्यासाठी बाहेर कुठंतरी जावं लागतं. तर आता तुम्ही जर ₹100चा जर पर्याय दिला, तर तुम्हाला 5 नोटा बाहेर येतील. तुम्ही जर 200च्या 2 आणि 100चा एक पर्याय दिला, तर तशा पद्धतीनं तुमचे पैसे बाहेर येतील. म्हणजे ATMमध्ये आता नोटांसाठी तुम्हाला पर्याय देता येणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा बदल झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर उपयोगी वाटला असेल, तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि माहिती जर उपयोगी वाटली असेल, तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमचा एक शेअर आणि एक सबस्क्राईब मला खूप ऊर्जा देऊन जातं. तर कृपया ही मदत म्हणून चला पटकन तुम्ही आता हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.